नमस्कार मंडळी, मी प्रकाश कोळंबे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज बघता तुम्ही जे आमच्या कोंडे गावामध्ये एक प्रीमियर लीग रमजाई कालकाई क्रिकेट क्लब कोंडे RKCC असे क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत आणि त्याचे ते तुम्हाला हायलाइट्स वगैरे सर्व दाखवेन, आपल्या टीमचे मेंबर्स सुद्धा दाखवेन. आणि ही जी मॅच ठेवली आहे आपले विजय कोळंबे आहेत, त्यांच्या मार्फत या सर्व टीम त्यांनी ते जमा केलेली आहे आणि आता हे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देतील. तर ऐका. रमजाई कालकाई क्रिकेट नमस्कार. रमजाई कालकाई क्रिकेट क्लब तर्फे RKCC प्रीमियर लीग 2026 म्हणजे हे आमचं आता तिसरं पर्व आहे. आम्ही सलग 3 वर्ष हे आम्ही स्पर्धा राबवत आहोत. आमच्या ज्या 4 वाडीतील सर्व हे क्रिकेट खेळ रसिक म्हणजे क्रिकेट प्लेयर आणि आमच्या या वाडीतील सर्व आमचे ग्रामस्थ मिळून आम्ही सर्व हा क्रिकेटची आयोजन करत असतो. गेले 3 वर्ष उत्कृष्ट असं आयोजन आम्ही केलं आहे आणि याही वर्षी चांगलं आयोजन झालं आहे. तसंच ही स्पर्धा फक्त आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर एक आमचं सर्व एकत्र राहावं, सर्व मंडळी एकत्र असावी, एक दिवस आमच्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा राबवत असतो आणि त्याच्यातून आम्हाला सर्वांनाच आनंद मिळतो. कारण दिवसभर सर्व जी मंडळी आमची असते एकत्र तुम्हाला दिसते सर्व, आणि या दिवसभरामध्ये सर्वचा आनंद घेऊन आणि असंच पुढेही आम्ही स्पर्धा राबवत राहू. आणि बघू शकता तुम्ही इथे मंडळी बघा, ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. प्रत्येक टीम म्हणजे जिंकेल त्याला ट्रॉफी आहे आणि प्लेयर्स बघा भरपूर खेळत आहेत इकडे तिकडे. आणि किती 6 टीम इथे आहेत बघा. ग्राउंड बघा, ग्राउंड हा आहे गाव पातळीवरचा ग्राउंड. आपण देश पातळीवरती जे IPL मॅच बघता तुम्ही त्याच्यापेक्षा बघा ही आमची कोंडे गावाची जी मॅच आहे ती बघा एकदम भारी आहे, सर्वात भारी आहे. आणि त्या टीम बघा, आमच्या 6 टीम आहेत इथे, 6 टीम, आणि ते पण सर्व मुंबई मंडळ आहे. मुंबई मंडळातील मुलं आहेत आणि गावातील मुलं आहेत, वाडीतील मुलं आहेत. या मुलांनी मिळून सर्व एकत्र येऊन हे असं क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त बक्षीसमध्ये ट्रॉफीच आहेत, असं पैशाचं वगैरे काही बक्षीस वगैरे नाही आपण ठेवत इथे. कारण हे सर्व आपलं एकत्र येण्याचा मार्ग आहे. सर्व मुंबई मंडळ, गाव मंडळ जे मुलं आहेत ते एकत्र येतात. या एकत्र करण्यामुळे एकदम मजबूत होतात सर्व अशी मंडळी, सर्व मुलं वगैरे. तर बघा तुम्ही तुम्हाला सामने दाखवतो एक एक कसे चालू आहेत मंडळी. हे बघा, हे 6 टीम आहेत. 6 टीमची तुम्हाला एक एक माहिती दाखवतोय बघा. संघ मालक विजय कोळंबे, विनेश कोळंबे आणि त्याच्या टीम मधील हे प्लेयर्स आहेत. त्याच्यानंतर आहे संघ मालक सुनील कोळंबे आणि सुभाष कोळंबे, त्याच्या टीम मधील प्लेयर्स आहेत. तसेच संघ मालक सुनील घडवले, रुपेश घडवले, त्याच्या टीम मधील एवढे प्लेयर्स आहेत. तसेच पुढील टीम आहे संघ मालक बघा, लहान मुली यशवी शेखवन, वनित जाधव आणि कर्णधार संदेश कोळंबे, त्याच्या टीम मधील हे प्लेयर्स आहेत. तसंच दुसरं आता संघ मालक युवराज शिगवण, नितीन बोबले, कर्णधार आहे प्रवीण गोलांबडे आणि त्याच्या टीम मधील ही मेंबर्स. त्याच्यानंतर आहे 6वी टीम आहे संघ मालक आहे प्रतीक गोलांबडे, जिगर गोलांबडे, कर्णधार आहे प्रतीक गोलांबडे आणि त्याच्या टीम मधील हे प्लेयर्स आहेत. तर बघू शकता असं तुम्ही IPL मॅच ग्रामस्थ मंडळ कोंडेगाव, तालुका दापोली. आता तुम्हाला ट्रॉफ्या दाखवतो. या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत संघ मालक जे विजेते होतील संघ त्यांच्यासाठी. शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. प्रथम पारितोषिक सौजन्य श्रीयान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हर्ष अदावडे, श्रीयान अदावडे यांच्यातर्फे हे पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे.
सुनील कुळंबे, सुभाष कुळंबे यांची टीम उतरली आहे फिल्डिंगसाठी. बघू शकता आम्ही. आणि बॅटिंगला आहे जिगर गोलांबडे, प्रत्येक गोलांबडे यांची टीम. कॅप्टन खेळायला आलेला आहे ओपनिंगला. वेज वेज धाव दोन धाव धाव दोन राईट स्वरात कुठे आहे आणि तर येई नाही नाही मोबाईल घेऊन बसा बसा बसा, बसून बघा. मुलं खेळतात, बसून बघा. पुन्हा एकदा टोला निर्धाव चेंडू, न समजलेला असा चेंडू रोशन याला. फिल्डिंग कोणाची त्यांची? फिल्डिंग कोणाची त्यांची? बॅटिंग आहे आपली. अच्छा, त्यांची फिल्डिंग. कसं आपल्या सांगायला जर विजय व्हायचं असेल तर फटकेबाजांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा संख्या झालेले 4 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू रोशनसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, न चेंडू. धावसंख्या धाव फडकावर जोडली जाते 5 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू रोशनसाठी. शेवटचा चेंडू बाकी. रोशनच्या बॅटमधून गेल्या उंच 1 धाव यशस्वी झालाय. दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी झालाय. नारकेशी फाटा संघाची 1 ओव्हर समाप्तीनंतर मार्क स्ट्राईक होत असेल मितेश. तर संघाला जर विजय व्हायचा असेल तर मितेश निकलच्या बॅटमधून षटकारांची आवश्यकता असेल. होती पण ते एकदा दिली त्याला चान्स लास्ट पर्यंत थांबला तो. हटवलेला चेंडू मितेशच्या बॅटमध्ये जाईल का षटकार? अरे हजेर सुटलेला आहे आणि गेला षटकार, बिग बिगचा षटकार. साहिल कोळंबे 4 धावा. आला. महिला मंडळ बघा जरा जेवण बनवत आहेत सर्वांच्या टीमसाठी, सर्व मुलांसाठी, आपल्या नातवांसाठी जे खेळायला आलेले आहेत त्यांच्यासाठी बघा जेवण बनवून चाललंय. बघा 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 ती सेवा केली जाते बघा. जेवण बनवत आहेत खेळणाऱ्या मुलांसाठी बघा. बघू शकता
कसे मस्त आहे की त्यांची यासाठी जेवण बनवलं ते महिला मंडळ आहे तिथे जेवण बनवणार आहे पण बघू शकता आपले मंडळ मुलं खेळत आहेत आणि मुलांसाठी जेवणसुद्धा बनवलं गेलेलं आहे ते हे बघा. ह्या ट्रॉफी आहेत. बघा, किती ऊन आहे बापरे भरपूर ऊन आहे तरी पण मुलं खेळत आहेत हे बघा. पुढील होणारा सामना दुपारचे 12 वाजत आणि एवढं ऊन आहे बापरे बाहेर आरकेसीचे सगळे बसतात तरी पण खेळतात. चॅलेंज देतील आणि समोर असतील त्यांच्या चॅलेंज बघू देण्यासाठी शकता तुम्ही सर्व मंडळी कशी सावलीत बसलेले आहेत तिथे. किंगचे सलामीचे सर्व प्रेक्षक सुद्धा आहेत किंगचे सलामीचे फलंदाज अरविंद आणि त्याच्या सोबतीला हे कॉमेंटेटर आहे हे काही प्रेक्षक आजूबाजूला आले आहेत तिथे आजूबाजूला आलेत आताची मॅच बघायला पहिला षटक टाकणार हे कोळंबेवाडीतील महिला मंडळ आलेले आहेत मदत करण्यासाठी मुलांसाठी खेळण्यासाठी बॅटमधून आवाज बघायचा खरंच जे विन व्हायचं असेल तर आपल्या काजूच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झाडाच्या खालीच आहे उभा बघा राहावं लागेल. काजू मिळाला खायला अरवाना भुतोडी मस्त एकदम भावेश आजूबाजूचा परिसर बघा काय मस्त एकदम पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि इथेच मॅच चालू आहे पुढे समीकरण सारखं आहे समीकरण 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल 4 सर्व चेंडू सावलीत बसलेले आहेत तिथे 10 मंडळी धावांची सर्व आवश्यकता असेल प्रेक्षक सर्व इथे बसलेले आहेत काजूच्या झाडाच्या सावलीखाली मस्त आहे बोंड मिळाला आहे खायला काजूचा बोंड आहे एक धाव घेण्याची दुसरी धाव सुद्धा घेण्या वाटली आमची गाव पातळीवरची क्रिकेटची स्पर्धा IPL मॅच सारखीच होती एकदम मस्त होती बघितली तुम्ही आणि खूप मजा आली क्रिकेट मॅच मस्त की खेळत होती मुलं एकदम एन्जॉय केलं मुलांनी आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओवर नक्कीच भेटूच तोपर्यंत टाटा बाय बाय